आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा तास घेत आहोत. भाग 1. या तासाला आपण उद्या आपला जो काही सोमवारी विज्ञानाचा पेपर आहे, या पेपरसाठी बोर्डाची 2020ची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी पाहत आहात. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाईल. एकूण 11 पानांची ही प्रश्नपत्रिका आहे. व्यवस्थित अभ्यासा. यासारखीच प्रश्नपत्रिका आपल्याला परवाच्या दिवशीसुद्धा मिळणार आहे. बघा, या ठिकाणी सर्वसाधारण अशी सूचना दिलेली आहे. त्यातली महत्त्वाची सूचना म्हणजे बहुपर्यायी प्रश्नांचं उत्तर लिहिताना आपल्याला फक्त उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचं वर्णाक्षर लिहायचं आहे. अ, ब, क, ड या पद्धतीने. उदाहरणार्थ 1 अ, 2 ब या पद्धतीनेच लिहायचं आहे. म्हणजे आपला वेळ या ठिकाणी वाचणार आहे. बघा, प्रश्न पहिला अ 5 मार्कांचा आपल्याला असेल आणि त्यासाठी आपल्याला 5 रिकाम्या जागा विचारल्या जातील आणि प्रत्येक रिकाम्या जागेला 4 पर्याय आहेत. ते 4ही पर्यायांपैकी अचूक असा पर्याय जर आपण लिहिला, त्याचा वर्णाक्षर लिहायचं आहे फक्त अ, ब, क, ड. ते जर आपण बरोबर लिहिलं तर आपल्याला 5 पैकी 5 गुण या प्रश्नाला मिळणार आहेत. असेच 5 प्रश्न आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये सुद्धा असतील. ब भाग बघा आपला, खालील प्रश्न सोडवा म्हणून विचारला जाईल 5 गुणांसाठी. त्यासाठी आपल्याला 5 प्रश्न दिले जातील. त्यात एक चूक की बरोबर असेल, एक वेगळा घटक ओळखा म्हणून असेल, एक सहसंबंध ओळखा आणि एक जोडी जुळवा. आणि त्यानंतर एक एका वाक्यात असेल, नावं लिहा म्हणून. अशा 5 टाईपचे 5 प्रश्न आपल्याला या प्रश्नामध्ये विचारले जातील. त्यानंतर प्रश्न दुसरा अ असेल आपला, शास्त्रीय कारणे लिहा 4 गुणांसाठी. त्यामध्ये आपल्याला कोणत्याही 2 प्रश्नांची शास्त्रीय कारणे लिहायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला 2 गुण हे मिळणार आहेत. 3 दिलेले असतील, 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे. त्यानंतर प्रश्न दुसरा ब भाग हा खालील उपप्रश्न सोडवा म्हणून असेल. कोणतेही 3 उपप्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी. 2-2 गुणांसाठी आपल्याला हे प्रश्न विचारले जातील. एकूण 5 प्रश्न आपल्याला दिले जातील आणि 5 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपण लिहिणार आहात. त्यात एक प्रश्न आपल्याला आकृतीवर विचारला जाईल. निरीक्षण करून त्या आकृतीला नावं द्यायला सांगितले जातील. त्यानंतर एक प्रश्न आलेखाचं निरीक्षण करा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं यासाठी विचारला जाईल. एक प्रश्न थोडक्यात उत्तरेसाठी असेल किंवा उदाहरण सोडवायला येईल, उदाहरण टाईप. एक प्रश्न रासायनिक अभिक्रियेवर असेल, टिपेसाठी एखादा प्रश्न असेल. अशा वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला 5 प्रश्न विचारले जातील आणि ह्या 5ही प्रश्नांमधून 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला 6 मार्कांसाठी लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा असेल 15 गुणांचा. यामध्ये आपल्याला 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. त्यात बघा, याच टाईपमध्ये प्रश्न आपल्याला विचारले जातील. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न असेल, तीन मार्कांसाठी ABC 3 छोटे छोटे एका वाक्यात प्रश्न विचारलेले, त्यांची उत्तर आपल्याला लिहायचे दिलेल्या माहितीच्या आधारे. दुसरा प्रश्न असेल आकृतीचं निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्न विचारला जाईल. तिसरा प्रश्न असेल उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची राहतील. चौथ्या प्रश्नामध्ये आकृतीचं निरीक्षण करून विचारलेल्या 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील. 5वा प्रश्न हा संयुक्त प्रश्न असेल. 2 प्रश्न एकाच प्रश्नामध्ये विचारलेले असतील.
त्यानंतर 6वा प्रश्न, खालील उपप्रश्नांची उत्तरं द्या. 3 प्रश्न दिले जातील आणि त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला 3 गुणांसाठी द्यायची आहेत. एका वाक्यात उत्तरं असतील. 7वा प्रश्न, आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं विचारली जातील. 8वा प्रश्न सारणी पूर्ण करा म्हणून येईल. एक तक्ता दिला जाईल आणि त्यामध्ये आपल्याला फक्त अचूक शब्द लिहायचे असतील. अशा पद्धतीने आपण कोणतेही 5 प्रश्न या 8 प्रश्नांमधून सोडवले तर आपल्याला 15 पैकी 15 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न 4था असेल आपला, कोणताही एक उपप्रश्न सोडवा म्हणून 5 गुणांसाठी. 2 प्रश्न आपल्याला दिले जातील. शेवटचा प्रश्न आहे आपला हा. दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल. एक आकृती दिली जाईल आणि त्यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातील. किंवा एक आकृती काढायची आहे आणि तिच्यावर आधारित 3 विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत. अशा पद्धतीने आपली विज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका ही राहणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे, कारण की याच पॅटर्नवर आधारित आपली चालू वर्षाची बोर्डाची प्रश्नपत्रिका असणार आहे. व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची इयत्ता 10वी विज्ञानाची प्लेलिस्ट बघा. प्रश्नपत्रिका ह्या प्लेलिस्टमध्ये 2022च्या प्रश्नसंचमधल्या सर्व प्रश्नपत्रिका आन्सरशीट सहित त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तरीही काही अडचण आल्यास कमेंट करा. थँक्यू मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित